श्री भूमिका देवी वंदन करता आणि आईचे ह्या वारकरी संप्रदायाच्या ह्या दिंडी आणि हे सगळे मंडळ आणि त्याचे अध्यक्ष श्री विश्वमाजी, बाकीचे त्यांचे पदाधिकारी आणि तुम्ही सगळे या वारकरी दिंडीक हांव माझ्या मनापासून अभिनंदन करता आणि तांकां शुभेच्छा दिता। आज गोंयान जवळ जवळ 40 ते 50 अशी वारकऱ्यांची मंडळ आसा जी पंढरपुराक वतात। आपले देहभान हरपून विठ्ठल नामाच्या गजरान फुडले 20-22 दिवस पायी प्रवास करीत एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती घेत विठ्ठलाचे दर्शन दोळ्यान साकारपा खातीर आनी घेवपा खातीर प्रत्यक्ष पंढरपुराक वतले, त्या कळसाक पांय पडटले, चंद्रभागे कडेन वतले आणि या विठ्ठलाच्या नामघोशां भितर तल्लीन जावन एक वेगळेच अनुभूती प्राप्त करपाक जाय। खरें म्हळ्यार म्हाका केन्ना कोडे दिसता आणि जे आसाय बी विठ्ठल हो न समजण्या पलीकडलो, पण जेन्ना ताच्या भक्तीत तुमी लीन जातात हळूहळू विठ्ठल आमकां समजपाक लागता ते कितलो। आणि म्हणून पंढरपूरच्या वारीक आतां हळूहळू लाखोनी तर अशे कोटीचो समुदाय एकठांय जावपाक लागला आणि ताजेर शिक्षित असे अनेक लोक आसात भायले देशांतले, ते सुद्धा ताजेर PhD करपाक लागल्यात, डॉक्टरेट करपाक लागल्यात की अशें कितें आसा की पंढरपूरच्या ह्या विठ्ठलाच्या दर्शनाक सगळे लोक ताण भूक विसरून पायी येदो व्हडलो प्रवास करतात। विठ्ठल हो सगळ्यांचे दैवत, पण अशें आसतना एक प्रत्यक्ष देव या जमनीर येता आणि ताची सुरवात जाता पुंडलिकाच्या घरापासून। जो पुंडलीक आपल्या आवय बापायची सेवा करपाक मग्न असता आणि तेन्ना ताका देव मेळपाक येता। त्या वेळाचेर ना म्हाका वेळ ना आणि म्हणून ती बाजूची वीट काढून तो ताच्या फुड्यान सरकयता आणि आपल्या आवय बापायची सेवा जाले नंतरच तुका मेळटलो म्हणून सांगता, तोपर्यंत त्या विटेर उबो राव म्हणटा आणि देव ते मान्य करता। म्हणजे त्या भक्तीचो मिलाप कितलो आसूं शकता हें जर उत्तम उदाहरण म्हटलें तें। आणि मागीर त्या भक्ताचेय बीन मनातली इच्छा पूर्ण करपाक विठ्ठल थंयच रावता आणि मागीर रखुमाई ताका सोदीत थंय येता। अशा ह्या विठ्ठल थंय युगान युगे आसा आणि म्हणून म्हणटा युगे 28 विटेवरी उबा। आणि त्या विटेवरी उबा आशिल्ल्या विठ्ठलाचें दर्शन घेवपाक लाखो करोडो लोक फक्त म्हयनोभर उपास तपास करीत भजनात पांयान अनवाळी हांगा पर्यंत वतात आणि त्या विठ्ठलाची अनुभूती घेतात। म्हाका केन्ना एक कोडे दिसता की आमी कितले शिकले, कितले व्हडले बातां मारली जाल्यार सुद्दां शेवट आमकां परत आसा त्या अध्यात्मांतल्या त्या स्त्री कडेनच वचपाक जाय। आणि त्या वेळाचेर तूं अशी शिक्षणाची पदवी घेवन पण ताजे फुड्यान बसून जेन्ना तो दोळे बंद करता ती पदवी जेन्ना तो तुका दिता त्या पदवी पेक्षा आनी दुसरी पदवी खंयचीच आसना। आणि म्हणून ह्या वारकरी संप्रदायाक सगळ्यां कडेन उत्तम आयुश्य मागता, आरोग्य मागता। हे अशे पावसाचे सुंदर दिवस आसा, निसर्गाच्या ह्या ग्रीनरी आशिल्ले कडेन हिरव्यागार वनराईंतल्यान तुमी वतना आपले हेल्थी सांबाळटा आणि तातूंतल्यान भितर एक वेगळी अनुभूती येता, साकार आसता, पोषक वातावरण आसता। अशा वातावरणात तुमी सगळी ह्या भयणी आमच्यो सगळ्यो ते विठ्ठल नामान दंग जावन थंय वतल्यो। तुमकां देवा कडेन मागता बरें आयुश्य आरोग्य मेळचें, तुमच्या कुटुंबाकी बरें आयुश्य आरोग्य मेळचें आणि प्रत्यक्ष तुमकां वाटेर खंय तरी विठ्ठल मेळटलोच। तो खंयच्या रुपान आसतलो आनी कसो आसतलो तो हांव तरी सांगूंक शकना, कारण ही एकमेव अशी वारकऱ्यांची एक जमात आसा, एक व्हडली वारकऱ्यांची एक कम्युनिटी येदी व्हडली हें आसा जातून जात पात ना। तुकाराम वेगळे जातीचो आशिल्लो जाल्यार गोरा कुंभार वेगळो आशिल्लो, नरहरी सोनार आशिल्लो जाल्यार ज्ञानेश्वर वेगळो, हें सगळें म्हणून ताजें म्हणटा हाजें कौतूक उलोवपाक म्हजे कडेन शब्द ना। तुमी अवश्य ज्या प्रेमान ज्या भक्तीपोटी थंय वता हांव 100% सांगता की तुमकां वतना वाटेर खंय तरी तुमकां विठ्ठल मेळटलो, पण तो तुमकां वळखपाक येवपाक जाय। इतली जर तातूंत भक्त दवरली जाल्यार जीवन साकार जालें अशें समजलें पाहिजे। तुमचें जीवन साकार जातलें आनी आज तुमकां परमानंदी आनंद मेळटलो हातूंत दुबाव ना। तुमी सगळ्यांक शुभेच्छा दितना हांव देव बरें करूं म्हणटा, तुमच्या सगळ्यांचें कल्याण जावं हें म्हणटा। राम कृष्ण हरी।